श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आताच आपण बघितलं ते नाशिकच्या दूध बाजार परिसरात 2 गटात झालेली दंगल आणि यावेळी दगडफेक करण्यात आली। आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये दगडांचा खच। याबाबत सविस्तर वृत्त असं की सकल हिंदू बांधवांच्या वतीनं आज बांगलादेश या ठिकाणी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नाशिक बंदची घोषणा देण्यात आली। शहरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरूच होते। त्यांना आवाहन करण्यात आलं की दुकानं बंद करा। यावेळी 2 गटांमध्ये दंगल झाली। यावेळी तुरळक दगडफेक होऊन काही गाड्यांचं नुकसान देखील झाल्याचं बघायला मिळतंय, तर यावेळी काही लोक किरकोळ जखमी देखील झाले। सध्या मात्र परिस्थिती नियंत्रणात आली आहे। आज शुक्रवार मुस्लिम बांधवांचा नमाज पठण असल्याने या ठिकाणावरून हिंदू बांधवांची रॅली जात होती। त्यावेळी 2 गटात तणाव निर्माण झाला आणि त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली। भद्रकालीतील दूध बाजार या ठिकाणी दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान ही घटना घडली। सध्या पोलीस या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून यामध्ये आमदार देवयानी फरांदे यांचे देखील बॅनर फाडण्यात आले, तर काही हिंदू आणि मुस्लिम युवक देखील या दगडफोडीत जखमी झाल्याचे दिसून आले। आपण बघू शकतो या परिसरात मोठ्या प्रमाणात दगडांचा खच साचलाय किंवा दगड पडलेले आपल्याला दिसतात। पोलिसांनी आता या परिसरात जाण्यास बंदी केली आहे। आज सकाळपासून नाशिक शहरातील अनेक ठिकाणी सकल हिंदू बांधवांनी बांगलादेश या ठिकाणी हिंदू बांधवांवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात नाशिक बंदची हाक दिली। ती हाक देत असताना भद्रकालीतील काही दुकाने सुरूच होती। त्यांना आवाहन करण्यात आले दुकानं बंद करण्याचे। त्यावेळेस ही घटना घडली। सध्या या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। पोलिसांची अधिक तुकडी या ठिकाणी मागवली आहे। या संपूर्ण घटनेवर पोलीस लक्ष ठेवून आहेत, मात्र बराच वेळ 2 जमाव एकमेकांसमोर येतानाचा हा व्हिडिओ आपण बघू शकतोय। आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता। या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवाहन करत जात होते। भद्रकालीमध्ये त्यापैकी 4-5 बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता। बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही। या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत, परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही इंज्युअर्ड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे। तणावसदृश परिस्थिती निर्माण होत होती, परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असताना पोलिसांनी संपूर्ण परिसरात पोलीस तैनात केले आणि कोणालाही मोबाईलवर शूटिंग करण्यास देखील बंदी करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्र करता प्रतिनिधी अमर सोळंकी।